तर त्याच्यासाठी मी घेतलं इथे गाजर किसून. हा 1 किलो आहे गाजर. हे आहे ड्रायफ्रुट्स कटिंग केलेले, फ्रेश क्रीम, तूप आणि हे वेलची पूड बारीक करून घेतली. एक कढई मी आता तापायला ठेवते. इथे आता कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये टाकते मी तूप. गॅस थोडा कमी करते. त्याच्यामध्ये मी टाकते किसलेला गाजर. तर तुपामध्ये छान आपण असं परतून घेऊया. सगळा गाजर मी टाकून घेतले. याला छान तुपामध्ये भाजून घेते. असं याला मी सगळीकडून भाजून घेते. गाजर तुपावरती 2 मिनिटं मी परतून घेतलंय. बघा कसा कलर चेंज झालाय त्याचा. आता याच्यामध्ये मी टाकते साखर. मला मगाशी साखर नव्हती दाखवली मी. साखर आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त गोड जसं हवंय तसं टाकून घ्या. मी 2 वाटी एवढी साखर टाकली. आता ही साखर मेल्ट होऊ दे त्याच्यामध्ये. साखर मेल्ट करून घेऊया. साखर आता मेल्ट झालीये. बघू शकता याच्यामध्ये किती पाणी सुटलंय साखरेचं. हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचंय. त्याच्यामध्येच मी टाकते बारीक केलेली वेलची. तर हे पाणी आटवून आपण फ्रेश क्रीम टाकूया. पाणी आटेपर्यंत आपण बारीक गॅस करून ठेवतो. गाजर बघा किती कलर आलाय गाजरला. त्याचं ते साखरेचं पाणी आटतंय हळूहळू. पाणी आपण पूर्ण आटून घेऊया. तोपर्यंत त्याला शिजून द्यायचं. बऱ्यापैकी पाणी आपलं आटलंय. त्याच्यामध्ये मी टाकते फ्रेश क्रीम. फक्त फ्रेश क्रीमच टाकते, दूध टाकणार नाही मी. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. क्रीम टाकल्यामुळे पण अजून त्याला पाणी सुटलंय. ते पण मी आटवून घेते. याच्यातलं पाणी पण आटत आलंय. आता मी टाकते ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स पण थोडेसे त्याच्यामध्ये शिजवून घेते. हे करूया मिक्स. अजून याला 5 मिनिटं आपण शिजून देऊया. आपला हलवा झालाय, तुम्ही बघू शकता. सुक्का. त्याला तुम्ही 8 दिवस पण फ्रीज मध्ये ठेवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.